ठीक आहे. सो आता एसक्यूएलची कनेक्टिव्हिटी, डेटाबेसची कनेक्टिव्हिटी आपण पायथनमध्ये कसं करू शकतो ते आपण आता बघतो. ठीक आहे. सो VS कोडमध्ये ओपन केलं असेल सगळ्यांनी आणि एक फाईल पण तुम्ही क्रिएट केली असेल. त्याच फाईलमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, बेसिकली इथं 3 डॉट्स आहे वरती, तिथं टर्मिनलचं ऑप्शन आहे आणि न्यू टर्मिनलवरती क्लिक करायचं. टर्मिनलमध्ये गेल्यावरती सगळ्यात पहिले तुम्हाला कनेक्टर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. काय इन्स्टॉल करून घ्यायचं आहे? MySQLचं कनेक्टर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी कमांड आहे pip install, ठीक आहे, MySQL कनेक्टर आणि -python. सो अशी क्वेरी सगळ्यांना रन करायची आहे आणि MySQLचं कनेक्टर तुम्हाला सगळ्यात पहिले इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून आपण सक्सेसफुली एक कनेक्शन इस्टॅब्लिश करू शकतो पायथन आणि MySQL मध्ये. ठीक, तुमचं पण झालं असेल MySQLचं कनेक्टर इन्स्टॉल. त्याच्यानंतर आता इम्पोर्ट करायचं आहे. काय इम्पोर्ट करायचं आहे? बेसिकली तुम्हाला MySQL ठीक आहे, सजेशन्सला येत नाही आहे तेव्हा आलेलं आहे MySQL.connector. काय करायचं आहे तुम्हाला? अशी क्वेरी काय करायची? राईट करायची. इम्पोर्ट करायचं आहे. कोणत्या लायब्ररीला इम्पोर्ट करायचं आहे? आता MySQL.connectorला तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. हा बेसिकली तुम्ही pip install MySQL connector -python लिहिलं असेल तर जेणेकरून तुमची MySQL.connectorची लायब्ररी तुमच्या PC मध्ये सक्सेसफुली इन्स्टॉल झाली असेल. त्याला इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केलं आहे. सगळेजण इथपर्यंत आले असतील. आता एक व्हेरिएबल बनवतोय मी कनेक्ट नावाचं. काय करतोय? कनेक्ट नावाचं एक व्हेरिएबल मी इथं क्रिएट करतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता आपण जो MySQL.connector इन्स्टॉल केलं होतं त्याला आपण काय करणार आहे? ती जी लायब्ररी आपण इम्पोर्ट केलेली त्या लायब्ररीमध्ये एक कनेक्ट नावाचा फंक्शन आहे जो की आपल्या डेटाबेस सोबत आपल्याला कनेक्ट करण्यासाठी हेल्प करणार आहे. काय करणार आहे? आपल्या डेटाबेससाठी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला हेल्प करणार आहे. ठीक आहे. सो MySQL डॉट तुम्हाला लिहायचं आहे कनेक्टर डॉट आणि कनेक्ट नावाचा जो फंक्शन आहे त्याला तुम्हाला इथं काय करायचं आहे? राईट करायचं आहे. कनेक्ट नावाचा जो फंक्शन आहे त्याला इथं सक्सेसफुली तुम्हाला क्रिएट करून द्यायचं. नीट लक्ष द्या. काय काय करतोय मी, कशा पद्धतीने करतोय ते पण लक्ष द्या. ठीक आहे. इथपर्यंत आले असतील तुम्ही सगळे. आता त्याच्यानंतर आपण टोटल आता या जो कनेक्ट नावाचं फंक्शन आहे त्याचे टोटल 4 पॅरामीटर्स आपण आता स्टडी करणार आहे. किती पॅरामीटर्स? 4 पॅरामीटर. सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे तुमचं होस्ट पॅरामीटर. काय? होस्ट. बाय डिफॉल्ट सगळ्यांचं जो होस्ट असणार आहे तो लोकल होस्टच आहे. MySQLचं वर्कबेंच जो तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे तो लोकल होस्टवरतीच रन होतोय. सो त्या केसमध्ये होस्ट इक्वल टू तुम्हाला कोट्सच्या आतमध्ये लोकल होस्ट सेट करून द्यायचं आहे. तुमचा जो युजर नेम असेल तो युजर नेम तुम्हाला बेसिकली इथं टाईप करायचं आहे. माझं युजर नेम रूट आहे. तुमचं पण MySQL मध्ये रूटच असणार आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला हे करायचं आहे. जो पण तुमचा पासवर्ड आहे तो पासवर्ड इथं तुम्हाला सेट करायचा आहे. MySQL इन्स्टॉल केलं होतं जेव्हा तुम्ही एक पासवर्ड सेट केलेलं होतं तुमच्या MySQLसाठी तो पासवर्ड सिम्पल तुम्हाला इथं पुट करायचं आहे. सो मी माझं पासवर्ड इथं 1 2 3 4 5 6 7 ठेवलं होतं. सो तेच पासवर्ड मी इथं काय केलेलं आहे? सेट केलेलं.
सगळ्यांनी त्याच्यानंतर एक प्रिंटचा मेसेज मी इथं सेट करतोय, कनेक्शन इस्टॅब्लिश सक्सेसफुली. चाल इथपर्यंत सगळ्यांनी करून घ्या. MySQLचं कनेक्टर इन्स्टॉल करा, इम्पोर्ट करा लायब्ररी, एक व्हेरिएबल बनवा कनेक्ट नावाचं, जसं मी बनवलं आहे. तुम्हाला व्हेरिएबलला काय नाव द्यायचं ते द्या. MySQL.connector जी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये एक फंक्शन आहे कनेक्ट नावाचं, जो की आपल्या डेटाबेससोबत कनेक्ट करणार आपल्याला. आणि त्या डेटाबेससोबत कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन शेअर करावी लागेल, जसं की तुमचं होस्ट सगळ्यांचा लोकल होस्टच आहे, सो ते सेट करा. युजरचं जर का काही नाव असेल तर ते, आणि पासवर्ड तुमचा जो असणार आहे तो. ठीक आहे, कोणाला काय प्रॉब्लेम येतोय, काय अडचण आहे? सगळ्यांचं झालं आहे कनेक्शन इस्टॅब्लिश. तुम्हाला मेसेज आला असेल, मला आलेलं आहे कनेक्शन इस्टॅब्लिश सक्सेसफुली. युजर नेम तुम्ही पण रूट ठेवू शकता. जर का तुम्हाला रूट नसेल ठेवायचं तर तुमचं MySQLचा जो कमांड लाईन आहे त्याला ओपन करा. जेव्हा आपण MySQL इन्स्टॉल केलं होतं तर MySQLचं एक कमांड लाईन सुद्धा आपल्यासोबत काय झालेलं आहे, इन्स्टॉल झालेलं आहे. ठीक आहे, ते ओपन करा. तिथे एक क्वेरी रन करा, सिलेक्ट युजर म्हणून. सिलेक्ट युजर सेमीकोलननी क्लोज करा. ती क्वेरीने तुम्हाला तुमचं युजर नेम आणि तुमचं होस्ट चॅनल कोणतं आहे ते तुम्हाला डिस्प्ले होईल. ठीक आहे, इथं MySQL 8.0 कमांड लाईन क्लायंट युनिकोड आहे, ते तुम्हाला ओपन करायचं आहे आणि तिथं क्वेरी हे करायची. काय क्वेश्चन असेल, जर का होत नसेल कनेक्शन तर मला सांगा. ठीक आहे, ही क्वेरी तुम्हाला रन करायची. सिलेक्ट युजर आणि कोलन सेमीकोलन अशी क्वेरी रन करा. तुमच्यासमोर तुमचं आउटपुट असेल. MySQL वर्कबेंचमध्ये करून दाखवू शकतो. हे बघा, जसं माझं आलेलं आहे root@localhost. सो हा जो रूट आहे हा तुमचं युजर नेम आहे आणि लोकल होस्ट तुमचं काय
बेसिकली तुम्ही जो होस्टमध्ये इथं लोकल होस्ट सेट केलेला आहे तो. झालं असेल तुमचं, जाऊ पुढं आपण. आता आपण एसक्यूएलची क्वेरी आता एक्झिक्यूट करणार आहे. कशामध्ये एक्झिक्यूट करणार आहे आपण? बेसिकली पायथनमध्ये एक्झिक्यूट करणार आहे. सो लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितपणे कशा पद्धतीने मी आता काय करतोय, क्वेरीज एक्झिक्यूट करतोय. सगळ्यात पहिले कर्सर आपल्याला क्रिएट करून घ्यायचा आहे, जो की आपल्या क्वेरीजला एक्झिक्यूट करणार आहे, करण्यासाठी आपल्याला हेल्प करणार आहे कर्सर. सो कर्सर नावाचं पण एक फंक्शन आहे. ठीक आहे, ज्या डेटाबेस सोबत आपण कनेक्ट झालेलो आहे, ज्या लोकल होस्ट सोबत आपण कनेक्ट झालेलं आहे, जो युजर सोबत आपण कनेक्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये जर का आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचा असेल सो त्याच्यासाठी आता ठीक आहे, कनेक्ट डॉट कर्सर. ठीक आहे, एक व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे कर्सर इक्वल टू कनेक्ट डॉट कर्सर नावाचा. ठीक आहे, जेणेकरून आता इथून पुढे आपण जे पण क्वेरीज एक्झिक्यूट करणार ते बेसिकली या लोकल होस्टवरती आपले एक्झिक्यूट होणार आहे. या रूट जो युजर नेम आपला रूट होता, ज्याचा पासवर्ड जो MySQL आपण इन्स्टॉल केलेला आहे, त्या MySQLमध्ये त्या डेटाबेसमध्ये आता आपला डेटाबेस क्रिएट होईल. त्या डेटाबेसमध्ये आपण टेबल्स क्रिएट करू. असे वेगवेगळे क्वेरीज आपण आता इथं काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. ठीक आहे, आता जो कर्सर नावाचा आपण इथं व्हेरिएबल बनवलेला आहे, याला आपण निक नेम देऊ काहीतरी, CURच ठेवू त्याला, कारण इम्प्लिमेंटेशनला सोपं होईल. CUR डॉट, आता तुम्हाला लिहायचं आहे एक्झिक्यूट नावाचं फंक्शन, आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक्झिक्यूट करायचे तुमचे एसक्यूएलचे क्वेरीज. आता जे एसक्यूएलची क्वेरीज आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहे त्याच एसक्यूएलची क्वेरीज इथं राईट करायची. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले आपण राईट करणार आहे क्रिएट डेटाबेस ठीक आहे, क्रिएट डेटाबेस, आणि डेटाबेसचं जो पण तुमचं नाव होता त्या डेटाबेसला इथं तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे, मी नाव देतोय युजर, सक्सेसफुली युजर डेटाबेस. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिंट करतोय स्टेटमेंट डेटाबेस क्रिएटेड सक्सेसफुली. हा मेसेज बेसिकली तुमच्यासाठी आहे. जर का हा स्टेटमेंट माझा एक्झिक्यूट झाला तर त्याचा अर्थ काय, हा डेटाबेस माझा सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. सो रन करतोय कोड. ठीक आहे सर, रिझल्ट काय आली आता. हे बघा सक्सेसफुली आता कनेक्शन इस्टॅब्लिश झालं आहे आणि प्लस डेटाबेस पण क्रिएट झालं. सो आता हा जो डेटाबेस आहे हा माझ्या बेसिकली मेन एसक्यूएलच्या युजरमध्ये लोकल होस्टमध्ये माझा हा डेटाबेस क्रिएट झाला. तो सक्सेसफुली मी इथं माझं डेटाबेसचं कनेक्शन केलेलं आहे आणि एक नवीन डेटाबेस पण क्रिएट केली. ही सेम क्वेरी मी कशामध्ये इम्प्लिमेंट करू शकतोय, आपल्या MySQLच्या वर्कबेंचमध्ये. आतापर्यंत आपण जेवढे पण एसक्यूएलची क्वेरीज लिहिले ते सगळे MySQL वर्कबेंचमध्ये लिहिले. तेच सेम क्वेरी आता आपण कर डॉट एक्झिक्यूट, हा जो कर नावाचा आपण व्हेरिएबल बनवला होता त्याच्यामध्ये आपण कर्सर फंक्शनचं ॲक्सेस घेतलं होतं, त्याच्या मदतीनेच आपण काय करणार आहे आता सगळ्यात पहिले तरी क्वेरीज एक्झिक्यूट करणार. हा जो कर्सर आहे, हा जो इस्टॅब्लिश आपण केलेला आहे, हा बेसिकली आपले क्वेरीजला एक्झिक्यूट करणार. लाईन बाय लाईन आपले सगळे क्वेरीज हा कर्सर फंक्शन आपले एक्झिक्यूट करत जाणार. ठीक आहे, हा कर्सर फंक्शन बेसिकली आपल्या
क्वेरीजला एक्झिक्यूट करणार आहे. त्यालाच आपण कमांड देतोय कर्सरला की डॉट एक्झिक्यूट. कोणती क्वेरी एक्झिक्यूट करायची? क्रिएट डेटाबेस युजर डेटाबेसमध्ये एक डेटाबेस आपण इथं क्रिएट केलं. पाहिजे तर इथं MySQLच्या वर्कबेंचमध्ये जा, तिथं तुम्ही शो डेटाबेसेस करू शकता. सो इथं तुम्ही बघू शकता युजर डेटाबेस नावाचा जो डेटाबेस आहे तो सक्सेसफुली आपल्या लोकल होस्टमध्ये क्रिएट झाला. युजर डेटाबेसमध्ये जो आपण पायथन थ्रू हा क्रिएट केला होता तो इथं पण रिफ्लेक्ट होतो. सो आता इथून पुढं जे पण क्वेरीज तुम्हाला इस्टॅब्लिश करायचे, जे पण कोड तुम्हाला लिहायचं आहे ते सक्सेसफुली तुम्ही आता इथं लिहू शकता. सक्सेसफुली कर डॉट एक्झिक्यूटमध्ये तुमचं टेबल क्रिएट झालेलं आहे. आता कोडमध्ये थोडं चेंजेस आहे. आता दरवेळेस आपण डेटाबेसची क्वेरी तर एक्झिक्यूट करणार नाही आहे. डेटाबेसची क्वेरी आपल्याला एक्झिक्यूट करण्याची गरज नाही आहे. सो त्या केसमध्ये आता कसं आपण कोड लिहिणार आहे ते आता आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिले तर आता बघा, ह्याच्यामध्ये होस्ट आपण लोकल होस्ट सेट केलेलं आहे, युजर आपण रूट सेट केलेलं आहे, पासवर्ड आपण 1 2 3 4 5 6 सेट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्येच आता एक डेटाबेस नावाचा जो पॅरामीटर आहे त्याला यूज करायचं आहे. सगळ्यात पहिले फॉर्म द्या, त्याच्यानंतर डेटाबेस, आणि तुमचं जो पण डेटाबेस सोबत तुम्हाला यूज करायचं आहे, जो डेटाबेस तुम्हाला यूज करायचं आहे त्याची क्वेरी तुम्हाला इथं कनेक्टमध्येच देऊन टाकायची. ठीक आहे. सो मी जो युजर नेम माझं डेटाबेसचं नाव होतं तोच डेटाबेसचं नाव आणि मी यूज करणार. ठीक आहे. आता परत एकदा जेव्हा कोड रन करतोय, तुम्हाला बघू शकता तुम्हाला पायथन सुद्धा आता एरर्स देतोय, जसं आपल्याला MySQL वर्कबेंच एरर द्यायचा. सेम एरर, तोच एरर कोड इथं आपल्याला पायथन थ्रू आता काय होतं रिप्रेझेंट होतं. इथं तुम्ही बघू शकता कांट क्रिएट डेटाबेस युजर डेटाबेस, क्योंकि कारण तो ऑलरेडी डेटाबेस आता क्रिएटेड आहे. सो तुम्हाला सक्सेसफुली जर का तुमचा डेटाबेस क्रिएट झालेला आहे तर त्याच्यासाठी ते क्वेरीला तुम्हाला आता तुम्ही रिमूव्ह करून टाका. आत्तासाठी ते क्वेरीज जे आहे ते तुम्ही इथं रिमूव्ह करून टाका. आणि या कर डॉट एक्झिक्यूटमध्येच आपण आता आपले सगळे क्वेरीज काय करणार आहे, इम्प्लिमेंट करणार. चला आता सगळ्यात पहिले आपण टेबल बनवू. क्रिएट टेबल, ठीक आहे. आता मला मल्टिपल लाईन्स इथं हे करायचे, सेट करायचे. सो त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करा, ट्रिपल कोट्सचा आता यूज करायला सुरुवात करा. ठीक आहे. ट्रिपल कोट्सला आता यूज करायला काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे. आणि आता या ट्रिपल कोट्सच्या मध्ये तुमची जी पण क्वेरी आहे त्याला व्यवस्थितपणे आता राईट करा. जसं आपण MySQL वर्कबेंचमध्ये राईट करत होतो सेम त्याच पद्धतीने आता कर डॉट एक्झिक्यूटमध्ये क्वेरीज राईट करायची. काय क्वेरीज आहे, क्रिएट टेबल. ठीक आहे. टेबलला सपोज काय नाव देतोय, युजर. त्याच्यासाठी पण काय यायचं, 2 राऊंड ब्रॅकेट्स. त्याच्या आतमध्ये तुम्हाला आता जे क्वेरीज राईट करायचे ते क्वेरीज तुम्ही इथं राईट करू शकता सक्सेसफुली. ठीक आहे. अजून याला आपण खाली घेऊन येऊ. त्याच्यानंतर 2 राऊंड ब्रॅकेट्स, आणि आता या दोघांच्या आतमध्ये आपण आपले क्वेरीजला राईट करू. ठीक आहे. बनवू एक ID. ठीक आहे. इंट, त्याला पाहिजे ते तुम्ही सेट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज आपण देतोय ईमेल.
varchar 50 आणि नॉट नाव. ठीक आहे. पासवर्डचं बनवत आहे सिंपल, आपण लॉग इन ईमेलचं क्रिएट करू इथं. ते पण मॅक्झिमम 50 कॅरेक्टर्सपर्यंत असतील, ते पण मला नॉट नलच पाहिजे. सो काय अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, माझं टेबल इथं सक्सेसफुली क्रिएट केलं. जो सिंटॅक्स आपण MySQLमध्ये यूज करायचं सेम त्या सिंटॅक्सने मी इथं टेबल पण क्रिएट केलं. काहीच फरक नाही, फक्त curl.execute तुमची क्वेरीज तुम्हाला क्रिएट करत जायची. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे तर इथं नेम पण तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जर का पाहिजे असेल तर. नेम varchar, त्याला पण नॉट नल आपण असे कन्स्ट्रेंट सेट केले. ठीक आहे. रिंगचं स्टेटमेंट द्या, नॉर्मली स्टेटमेंट द्या, टेबल क्रिएटेड. हा प्रिंटचं स्टेटमेंट आपण का चालवतोय, कारण जर का हा स्टेटमेंट चालतोय तर ह्याचा अर्थ काय की सक्सेसफुली आपली जी क्वेरी आहे, टेबलची क्वेरी आपण जी लिहिलेली आहे ती सक्सेसफुली रन झालेली आहे. आपली क्वेरी बरोबर आहे आणि सक्सेसफुली आपलं टेबल पण क्रिएट झालं. जर का तो चुकीचा असेल तर हा स्टेटमेंट आपलं कधी एक्झिक्यूट नाही होणार. सो कोडला रन करू. टेबल क्रिएट, याचा अर्थ काय, सक्सेसफुली आपला जो टेबल आहे तो क्रिएट झाला. सगळ्यांनी क्वेरी परफॉर्म करा व्यवस्थितपणे. पायथन थ्रू आता आपण सगळं इम्प्लिमेंटेशन करणार. सक्सेसफुली तुम्ही टेबल क्रिएट केलं असेल. आता कनेक्शन इस्टॅब्लिश झालं असेल, पायथन थ्रू डेटाबेस पण क्रिएट झालेला आहे, टेबल पण तुम्ही क्रिएट केलं असेल. ठीक आहे. काय अडचण असेल अजून पण तसे सांगा. ठीक आहे. आता नेक्स्ट, आता इथपर्यंत आपला आता कोड सेम राहणार आहे. आता आता लक्ष द्या, आपण आता एक सिंपल प्रोग्राम तयार करू. लॉग इन साइनअपचं पेज आपण इथं तयार करणार आहे. सो कशा पद्धतीने आपण आता लॉग इन साइनअपचं पेज इथं क्रिएट करू शकतो ते आपण आता चेक करू. ठीक. सगळ्यात पहिले तर साइनअप होणार आहे तुमचं, म्हणजे की युजर येणार, अकाउंट क्रिएट करणार. सो त्याच्यासाठी मला त्याचे डिटेल्स काय करेक्ट करायचे, त्याच्यासाठी मला डिटेल्स करेक्ट करायचे त्याचे. एंटर युअर नेम सगळ्यात पहिले. अजून मला पाहिजे त्याचं ईमेल, बरोबर. ईमेल पण इनपुटच्या माध्यमानेच येणार. ठीक आहे. आणि मग मी घेतोय पासवर्ड. ठीक आहे. त्याला घेऊ शकता इनपुट आणि एंटर युअर पासवर्ड. असे 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स मी इथं तयार केलेले. एक आहे नेम, ईमेल आणि पासवर्डचं व्हेरिएबल. त्याच्यामध्ये मी इनपुट घेतोय, युजरकडून डेटा कलेक्ट करतो. आता मला काय करायचं आहे, हा जो युजरचा डेटा आहे त्याला काय करायचं आहे, इनपुट करायचं आहे. त्याला कुठं पास करायचं आहे, आता ॲक्च्युअल डेटाबेसमध्ये मला पास करायचं आहे. ठीक आहे.
ॲक्च्युअल डेटाबेसमध्ये आता मला काय करायचं आहे, डेटा पास करायचं आहे. सो ते कशा पद्धतीने मी आता पास करणार आहे ते आता व्यवस्थितपणे समजून घेऊ. ठीक आहे. सगळ्यात पहिले आता तुम्ही बघितलं असेल की मी जेव्हा क्वेरी लिहित होतो ते मी कट करत होतो. जेव्हा मी क्वेरी लिहिली त्याला मला काय करावं लागले, मला इरेज करावं लागलं. डेटाबेसची क्वेरी लिहिली त्याला मी इरेज केलं. मी बेसिकली टेबल क्रिएट करण्याची क्वेरी लिहिली त्याला सुद्धा मी इरेज केलं. गरजेचं नाही आहे की दरवेळेस आपण जो आपलं कोड आपण लिहितोय पायथनमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कर.एक्झिक्यूटमध्येच तुम्हाला क्वेरी एक्झिक्यूट केली पाहिजे. सगळ्यात पहिले तुम्ही काय करू शकता, इथं एक व्हेरिएबल बनवू शकता. सपोज मी बनवतोय आणि त्याला नाव देतोय इन्सर्ट क्वेरी म्हणून. इन्सर्ट क्वेरी म्हणून मी काय करतो, इथं क्रिएट करतोय. त्याच्यानंतर बेसिकली कोट्सच्या आतमध्ये, 2 कोट्सच्या आतमध्येच आपल्याला काय करायचं आहे, आपली क्वेरी इथं राईट डाऊन करायची. आपली क्वेरी इथं आपल्याला काय करायची, राईट डाऊन करायची. आता माझी इन्सर्टची क्वेरी काय असते, इन्सर्ट इनटू टेबलचं नाव काय होतं, माझ्या टेबलचं नाव युजर, बरोबर. त्याच्यानंतर युजर मला आता काय पाहिजे, त्याच्यामध्ये काय गेलं पाहिजे, नेम, ईमेल आणि पासवर्ड, काय अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मी देणार आहे व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूजमध्ये मी काय यूज करतोय, नीट लक्ष द्या. व्हॅल्यूजमध्ये आपण काय यूज करणार आहे, आपण यूज करणार आहे पर्सेंटेजची साईन आणि एस. ठीक आहे. हा पर्सेंटेज आणि साईन एस हा बेसिकली काय करणार आहे, तुमच्यासाठी एक ब्लँक प्लेस होल्डर इथं क्रिएट करून ठेवणार आहे. काय क्रिएट करणार आहे, ब्लँक प्लेस होल्डर तुमच्यासाठी इथं काय क्रिएट करणार आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्ही पर्सेंटेज आणि एस लिहिणार आहे, सो त्या केसमध्ये तुमच्यासाठी ही जी जागा आहे ही ब्लँक राहणार. ही जी जागा आहे ना ही ब्लँक राहणार. टोटल किती जागा पाहिजे आपल्याला, 3 जागा पाहिजे. कारण कोणता डेटा आपण कलेक्ट करतोय, नेम, ईमेल आणि पासवर्ड. सो जेव्हा पण व्हॅल्यूजमध्ये तुम्ही पर्सेंटेज एस लिहिणार त्या केसमध्ये तुमची ही जी जागा आहे ती ब्लँक पोझिशनमध्ये सेट राहणार. ही जी जागा आहे ती ब्लँक राहणार. सो त्या केसमध्ये हे प्लेस होल्डर तुमच्यासाठी क्रिएट करून ठेवताय. एक प्लेस होल्डर तुमच्यासाठी क्रिएट केलेली, पण ती जो प्लेस होल्डर आहे तो आत्ता करंट टाईमला काय आहे, ब्लँक आहे. आता करंट टाईमला तो जो प्लेस होल्डर आहे तो काय, ब्लँक आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण एक व्हेरिएबल बनवतोय व्हॅल्यूज इक्वल टू, त्याच्यामध्ये आपण पास करून देतोय आपले व्हेरिएबलचे नाव. याच्यामध्ये आपण सगळं डेटा काय करतोय, कलेक्ट करतो काय अशा पद्धतीने. आणि मग आपण एक्झिक्यूट करणार आता कर.एक्झिक्यूट आणि त्याच्या आतमध्ये आपण दोन्ही व्हेरिएबलचं नाव इथं पास करून देऊ. जेव्हा पण आपण एक्झिक्यूट फंक्शनमध्ये आपली क्वेरी आणि हे जे रिमेनिंग प्लेस होल्डर, ब्लँक प्लेस होल्डर आहे त्यांचा डेटा पण आपण इथं फिल करणार ह्या व्हॅल्यूज नावाच्या व्हेरिएबल. इथं आपण काय क्रिएट केलेलं आहे, टपल क्रिएट केलेलं आहे. लक्ष द्या, आपण एक व्हेरिएबल्समध्ये काय क्रिएट केलेलं आहे, टपल क्रिएट केलेलं आहे. त्या टपलमध्ये जे व्हॅल्यूज येणार आहे ते चेंज नाही होणार आहे. कारण एकदा की साइन अप तुम्ही केलं तर तो परत डेटा चेंज नाही करू शकतो जोपर्यंत युजर स्वतःहून त्याला अपडेट करत नाही. जोपर्यंत युजर स्वतःहून त्याची एंट्री करत नाही तोपर्यंत तुमचा हा जो डेटा आहे तो चेंज होणार नाही. बेसिकली नवीन डेटा आपण ॲड करू, प्रिव्हियस डेटा आपण ॲज इट इजच तिथं मेंटेन करून ठेवणार. सो टप्पलमध्ये आपण नेम, ईमेल आणि पासवर्डला सेव्ह केलेलं आहे आणि त्या टप्पलच्या डेटा आपण कुठं पास करतोय, या ब्लँक प्लेस होल्डरमध्ये इथून पास करतोय. आणि ते कोण पास करणार आहे, तुमचं एक्झिक्यूट फंक्शन. बरोबर, तुमचं एक्झिक्यूट फंक्शन हा जो डेटा आहे तो तिथं मॅप करणार आहे.
आले असेल तुम्ही इथपर्यंत. आता सक्सेसफुली तुम्हाला एक एक्झिक्यूट करायची क्वेरी. ठीक आहे, इथं जो वरती नाव होतं कनेक्ट, त्या कनेक्ट जो कनेक्शन झालं असतं त्याला आता आपल्याला सक्सेसफुली कमिट पण करायचं आहे. काय करायचं आहे? सक्सेसफुली कमिट पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रिंट करा युजर ॲडेड सक्सेसफुली. कमिटचा अर्थ काय होणार आहे? तुमचा जो डेटा आहे तो परमनंटली सेव्ह होत नाही. जेव्हा तुमची क्वेरी एक्झिक्यूट होईल तो डेटा परमनंटली सेव्ह नाही होणार तुमची. जेव्हा तुम्ही कमिट करणार तेव्हा तुमचा डेटा ॲक्च्युअल डेटाबेसमध्ये पुट केला जाईल. ॲक्च्युअल डेटाबेसमध्ये परमनंटली तो डेटा तुमचा सेव्ह होऊन जाईल. कारण आपण पायथन थ्रू एक्झिक्यूट करतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. एक्झिक्यूट करू. आता सक्सेसफुली आपण कोड तर क्रिएट केलेला आहे. मला येतो आहे आता ईमेलसाठी पण विचारतो आहे. पासवर्ड पण मी सेट करतो आहे. ID doesn't have a default value. ऑटो इन्क्रीमेंट नाही सेट केला. ठीक आहे, आपण जे ID सेट केली होती त्याच्यासाठी तुम्हाला इथं व्हॅल्यूज पास करावं लागेल. सिम्पल ऑटो इन्क्रीमेंट त्याला सेट करायला पाहिजे होतं. ठीक आहे, इथं 1 मी सेट केलेलं आहे. 1 सेट करा, ते डेटा त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली फेच होईल. आता कोड रन करा. वर्किंग समजा आता फक्त. ठीक आहे, या इन्सर्ट क्वेरीमध्ये पण चेंजेस करा. इथं ID द्या. इन्सर्ट इंटू टेबल नेममध्ये IDचा पास करा आणि व्हॅल्यूजमध्ये अजून एक प्लेस होल्डर क्रिएट करा. अजून एक ब्लँक प्लेस होल्डर तुम्ही इथं क्रिएट करा. सक्सेसफुली आता युजर आपला काय झालेला आहे इथं ॲड झालेला आहे.
सक्सेसफुली तुमचं एक पेज इथं क्रिएट झालेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही युजरचे डिटेल्स कलेक्ट करू शकता त्याच्याकडं आणि तुमच्या डेटाबेसमध्ये आता स्टोअर करू शकता. सो असं पाहिजे तेवढं डेटाबेस तुम्ही इथं क्रिएट करू शकता, पाहिजे तेवढं व्हॅल्यूज तुम्ही इथं स्टोअर करू शकता. ठीक आहे. अजून एक डेटा आपल्याला पाहिजे असेल, फक्त या 1 ला 2 करा. ठीक आहे, या 1 ला 2 करा, परत एकदा कोड रन करा. आता काहीतरी नाव द्या. सक्सेसफुली हा डेटा सुद्धा आपला काय झालेला आहे, ॲड झाला. सो टेबलमध्ये असं डेटा तुमचं इन्सर्ट होत राहणार आहे जोपर्यंत तुम्ही तुमचं कोड रन करणार, तसा डेटा तुम्ही कलेक्ट करू शकता युजरकडून. सक्सेसफुली अशा पद्धतीने तुम्ही पायथनमध्ये आता कोड लिहू शकता, जसं मी इथं लिहिलेलं आहे. जेवढे आपण एसक्यूएलचे कन्सेप्ट शिकलेलो आहे ते सगळे कन्सेप्ट तुम्ही आता इथं इम्प्लिमेंट करू शकता. आणि असं तुमचं सक्सेसफुली कनेक्शन काय होणार आहे, इस्टॅब्लिश होणार. हा झालं तुमचं माय एसक्यूएलसाठी. हा कनेक्टिव्हिटी होती तुमच्या माय एसक्यूएलसाठी. जर का तुम्ही माय एसक्यूएल यूज करताय सो त्या केसमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी करू शकता, काय अशा पद्धतीने तुम्ही क्वेरीज लिहू शकता आणि तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. आता तुम्हाला पाहिजे हा होतं तुमचं साइन अप. तुम्हाला जर का एखादं लॉग इन करायचं आहे सो ते पण तुम्ही काय करू शकता, इथं यूज करू शकता. लॉग इनसाठी पण आपण इथं काय करणार आहे, सक्सेसफुली एक कोड क्रिएट करू. तुम्हाला त्याच्यामध्ये एक आयडिया देतो की आता डेटाबेसमध्ये तर डेटा ॲड झालेला आहे सक्सेसफुली, डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर झालेला आहे. आता सपोज जर का युजर परत आला, त्यांनी तो आता काय करणार, लॉग इन करणार, ईमेल ID टाकणार, पासवर्ड टाकणार आणि सक्सेसफुली लॉग इन मारणार. सो त्या केसमध्ये एक्झिक्युशन कसं चालतं, बॅकएंडमध्ये वर्किंग कशी होते. सो त्या केसमध्ये परत एकदा डेटाबेसमधून आपण तो डेटा काय करणार, रिट्रॅक्ट करणार. डेटाबेसमधून तो डेटा आपण काय करणार, परत एकदा रिट्रॅक्ट करणार. सो ते कशा पद्धतीने होतीये ते पण आपण चेक करू. एक नवीन पायथनची फाईल बनवू, सेम कोड असणार आहे. हाच वरचा कोड तुम्ही कॉपी करा इम्पोर्टचं. ठीक आहे, नवीन फाईल बनवा, त्याला देतोय login.py. त्याच्यामध्ये पेस्ट करा कोड आणि स्टार्ट करा. ठीक आहे, आता माय एसक्यूएलचं कोड आपण राईट केलेलं आहे, त्याच्यामध्ये सक्सेसफुली कनेक्शन पण इस्टॅब्लिश केलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, आता लॉग इनसाठी आपल्याला कोड तयार करायचा आहे. डेटाबेसमध्ये आता डेटा आपण कसं फेच करू शकतो ते आपल्याला आता चेक करायचं आहे. ठीक आहे, सो ते पण आपण पायथन थ्रूच इथं काय करणार, इम्प्लिमेंट करणार. सो परत एकदा आपण कर्सर फंक्शनला आपलं क्रिएट करून घेऊ, त्याला सेव्ह करू कर्सर फंक्शनला सक्सेसफुली कर नावाच्या व्हेरिएबलमध्ये. सो कनेक्ट डॉट कर्सर. ठीक आहे, सो कर्सर नावाचं फंक्शन आपण इथं सक्सेसफुली क्रिएट करून घेतलं. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे 2 व्हेरिएबल्स. एक आहे ईमेल, त्याच्यासाठी इनपुट घेणार लॉग इनसाठी आता, आणि पासवर्ड ते सुद्धा आपण काय घेतो, एक इनपुट घेतो. आता त्याच्यानंतर आपण काय लिहिणार, क्वेरी लिहिणार. क्वेरीमध्ये आपलं काय असेल, बेसिकली सिलेक्टची क्वेरी. ठीक आहे, सिलेक्टची क्वेरी असणार. सिलेक्ट स्टार फ्रॉम, काय होतं आपलं टेबलचं नाव, युजर. काय होतं टेबलचं नाव, युजर. त्याच्यानंतर वेअर, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर, म्हणजे आपण काय करतोय, टेबलला सिलेक्ट करतोय आणि त्याच्यामध्ये आपण काय चेक करतोय, ईमेल. ईमेल इक्वल टू आपण इथं काय पास करतोय, परत एकदा एक ब्लँक प्लेस होल्डरच इथं पास करतोय एस, आणि अँड करून आपण पासवर्डला पण सेम पद्धतीने चेक करतोय, इक्वल टू पर्सेंटेज आणि एस करून, काय अशा पद्धतीने. सो मी क्वेरी सुद्धा माझ्यासाठी इथं राईट केली, जशी एसक्यूएल मध्ये मी क्वेरी राईट केली असती सेम त्याच वेळी मी इथं क्वेरी राईट केली.
ते झाल्यावरती परत एकदा व्हॅल्यूज कुठं कलेक्ट करतो मी व्हॅल्यूज नावाच्या व्हेरिएबलमध्ये. कोणते दोन व्हॅल्यूज मला पाहिजे, ईमेल आणि पासवर्ड. त्याच्यानंतर आता कर डॉट एक्झिक्यूट आणि क्वेरी आणि व्हॅल्यूजला तिथं पास करतो. सेम आपण मागच्या कोडमध्ये जसं केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने करतो. इथपर्यंत आता आपण आलेलो आहे. बट आता आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट तर नाही करायचं आहे. आता आपल्याला इन्सर्ट नाही करायचं आहे, ठीक आहे. आता आपण चेक करतोय की ऑलरेडी हा डेटा डेटाबेसमध्ये प्रेझेंट आहे का नाही. जर का डेटाबेसमध्ये डेटा प्रेझेंट असेल सो त्या केसमध्ये आपण काय करू, लॉग इन सक्सेसफुली असं मेसेज आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे, लॉग इन सक्सेसफुलीचा मेसेज मला काय करायचं आहे, इथं डिस्प्ले करायचं आहे. सो ते कसं पद्धतीने मी आता करणार. सगळ्यात पहिले मी चेक करणार आहे की जो रिझल्ट आहे तो सक्सेसफुली फेच झालेला आहे का नाही झालेला. कर डॉट आपल्याकडे एक फंक्शन आहे फेच 1 नावाचं फंक्शन आहे. तो बेसिकली आपल्यासाठी चेक करतोय हा सक्सेसफुली जो डेटा होता तो डेटा आपल्याकडून फेच झालेला आहे का नाही. डेटा कधी फेच होणार, जेव्हा डेटा त्याला सापडणार. डेटा कधी फेच होणार, जेव्हा डेटा आपल्याला डेटाबेसमध्ये सापडतील आणि बरोबर असेल, तो ॲक्युरेट असेल, त्याच केसमध्ये रिझल्ट इक्वल टू मध्ये तो डेटा सेव्ह होईल. आणि जर का रिझल्टमध्ये डेटा आला तर आपण काय देतोय, इफ रिझल्ट प्रिंट लॉग इन सक्सेसफुल, और मी एल्स करून देतोय इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड प्लीज ट्राय अगेन. सो आता बघा, आता जेव्हा मी कोड रन करतो सगळ्यात पहिले तर कनेक्शन इस्टॅब्लिश झालंय. आता मी टाकतोय ईमेल, ठीक आहे. आता मी टाकतोय ईमेल, काही पण ईमेल टाकतोय रँडमली आणि चेक करतोय माझ्या डेटाबेसमध्ये तो प्रेझेंट आहे का नाही. आणि दुसरं मी टाकतोय एंटर युअर पासवर्ड, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता काय आलेलं आहे, इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड माझ्यासमोर शो झाला. परत एकदा कोड रन करतोय. आता जो ॲक्च्युअल ईमेल होता त्याला आपण पुट करू, जे मी मागं स्टोअर केला होता डेटा. परत काय आलंय, इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड, कारण पासवर्ड माझं चुकीचं आहे. सो तुम्ही बघू शकता ईमेल ID बरोबर होता पण पासवर्ड चुकीचं होतं, तरी सुद्धा कोड रन नाही झालेला. सो सक्सेसफुली डेटा चेक होतोय दोन्ही ठिकाणी. आता मी परत एकदा आता बरोबर टाकतोय सगळं. इनव्हॅलिड ईमेलच येतोय अजून. ठीक आहे, एकच डेटाबेस स्टार्ट फ्रॉम यूजर. ॲक्युरेट ईमेल काय होतं, abc@gmail.com आणि 12545 पासवर्ड होतं. ठीक आहे, आपण ते पुट करून बघू. abc@gmail.com. एकदा बघू शकता आता बरोबर डेटा टाकल्यावरती त्यांनी लॉग इन सक्सेसफुल म्हणते. ठीक आहे. सो व्यवस्थित अंडरस्टँड करा डेटाबेस सोबत कनेक्शन कसं इस्टॅब्लिश केलेलं आहे, डेटाबेसमध्ये डेटा कसं पुट केलेला आहे, कसं डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर केलं, मग तोच स्टोअर झालेला डेटाला आपण कसं चेक करतोय. सो अशा पद्धतीने तुमची बॅकएंडला कोडिंग चालत असते जेव्हा तुम्ही लॉग इन साइनअपचा फॉर्म क्रिएट करता.
नीट लक्षात घ्या काय कोड लिहिलेलं आहे, MySQL मध्ये कनेक्शन कसं इस्टॅब्लिश केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासमोर शेअर करतो. ठीक आहे, हा मेन फंक्शन आहे तुमचं फेच वन आणि फेच ऑल. त्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे, असे फेच वन आहे आणि एक फेच ऑल पण आहे तुमच्याकडे. हा बेसिकली तुमचा डेटा फेच करतोय, तो बेसिकली डेटा तुमचा रिट्राईव्ह करतोय डेटाबेसमधून. डेटा रिट्राईव्ह झाला आणि सक्सेसफुली इथं रिझल्टमध्ये स्टोअर झाला, सो त्या केसमध्येच तुम्हाला लॉग इन सक्सेसफुल भेटणार. आणि जर का असं कोणता डेटा प्रेझेंट नसेल तर रिझल्टमध्ये माहिती काय होतं आहे, स्टोअर नन असं स्टोअर होणार आहे. रिझल्टमध्ये काय स्टोअर होतं आहे, नन स्टोअर होतं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथं प्रिंट करू शकता रिझल्ट तुमचं. लॉग इन सक्सेसफुलच्या अगोदर तुम्ही फेच वनमध्ये काय डेटा येतोय ते चेक करू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फेच वन काय करतं बेसिकली. सो बघा त्यांनी बरोबर पूर्ण रो डेटाबेसमधली पूर्ण रो त्यांनी काय केलेली आहे, रिट्राईव्ह केली. डेटाबेसमधली पूर्ण रो आपल्यासमोर इथे आणून त्यांनी मांडून ठेवली. सो असा डेटा येतो आहे आणि जेव्हा रिझल्टमध्ये डेटा आलं सो त्या केसमध्ये इफ ऑटोमॅटिक ट्रू होतं आहे आणि तुम्हाला लॉग इन सक्सेसफुल होतं. आणि सपोज जर का असा कोणता डेटा प्रेझेंटच नाही आहे ते पण चेक करू आपण. सपोज मी तर काही ईमेल टाकतोय, काही पासवर्ड टाकतोय, तर इथं बघू शकता तुम्ही नन ऑटोमॅटिकली ते रिझल्टमध्ये येऊन स्टोअर झालं. रिझल्टमध्ये काय स्टोअर झालं होतं, नन स्टोअर झालं होतं. आणि इफ नन जर का आपण केलं तर तो फॉल्स झाला आणि डायरेक्टली एल्स स्टेटमेंट काय झालं आपलं प्रिंट झालं. तसंच एक फंक्शन आहे फेच ऑल म्हणून, तो सगळं डेटा आपल्यासाठी फेच करतो. डेटाबेसमध्ये जेवढं पण डेटा प्रेझेंट असेल तेवढं सगळं डेटा आपल्यासाठी काढून देतो. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना MySQL सोबत कनेक्शन कसं इस्टॅब्लिश झालंय. कोड रन केलंय, डेटा तुम्ही पण डेटाबेस क्रिएट केलंय, टेबल क्रिएट केलंय. वर्क बेंचचा यूज न करता कसं आपण पायथनचा यूज करून आपण आता क्वेरीजला रन करतोय, डेटा सेव्ह करतोय, डेटा रिट्राईव्ह करतोय, अशा सगळ्या गोष्टी. आता एक नवीन पायथनची फाईल बनवत आहे, त्याला नाव देतोय SQLite3 म्हणून. ठीक आहे, अजून एक डेटाबेसला तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय SQLite3. तुम्ही SQLite3चं पण यूज करू शकता. जसं MySQL आहे सेम तसंच SQLite3 पण आहे. ठीक आहे, जसं MySQL आहे सेम तसंच SQLite3 पण आहे. पायथनमध्ये मोस्टली आपण SQLite3चं यूज करणार आहे, कारण SQLite3 आपल्याला एक डेटाबेस क्रिएट करून देतो. SQLite3 बेसिकली आपल्यासाठी एक डेटाबेस क्रिएट करून देतोय. ठीक आहे, सो त्याला पण यूज करायचं असेल तर इम्पोर्ट करायचं आहे SQLite3, इम्पोर्ट SQLite3. ठीक आहे,
त्याच्यानंतर परत त्याच्यासाठी पण सेम फंक्शन कनेक्ट इज इक्वल टू, तिथं काय होतं माय एसक्यूलाइटच्या जागी काय होतं माय एसक्यूलाइट होतं, सॉरी माय एसक्यूएल कनेक्टर होतं, माय एसक्यूएल डॉट कनेक्टर आणि डॉट कनेक्ट आपण यूज केलं होतं. सेम आपण एसक्यूलाइट 3 मध्ये पण यूज करणार आहे. सो एसक्यूलाइट 3 ला आपण राईट करणार एसक्यूलाइट 3 डॉट कनेक्ट फंक्शन आणि त्याच्यामध्ये आपण पास करणार युजर डेटाबेस डॉट डी. लक्षात ऑलरेडी हा डेटाबेस माझ्याकडे क्रिएटेड आहे. डेटाबेस जेव्हा आपलं सेव्ह होतो तर डॉट डी बीच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होत असतंय. हे पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण डेटाबेस आपलं सेव्ह होतोय, डेटाबेस क्रिएट होतो तर डेटाबेसची जी फाईल सेव्ह होते ते डेटाबेसचं नाव डॉट डी बी एक्सटेन्शन आहे डेटाबेसचं. ठीक आहे, कोड रन करू शकता आता तुम्ही. तर तुम्ही तर बघू शकता जिथं तुम्ही एसक्यूलाइट 3 डॉट पी वाय नावाची फाईल तुम्ही क्रिएट केली होती, सेम त्याच फोल्डरमध्ये युजर डेटाबेस डॉट डी बी नावाचं डेटाबेस इथं क्रिएट झालेलं आहे सक्सेसफुली. युजर डेटाबेस डॉट डी बी नावाचा डेटाबेस इथं क्रिएट झालेला आहे. सो हाच फायदा आहे एसक्यूलाइट 3चं. बाकी सेम वर्किंग आहे सगळी, काहीच डिफरन्स नाही आहे. जसं माय एसक्यूएलमध्ये तुम्ही वर्क करणार आहे सेम तसंच एसक्यूलाइट 3मध्ये पण करायचं. तेच सगळे फंक्शन सेम आहे, तेच सगळे क्वेरीज पण एसक्यूएलचे सेम. फक्त एसक्यूलाइट 3चं तुम्हाला एक ॲडव्हान्टेज आहे, ते तुम्हाला डायरेक्टली एक डेटाबेस क्रिएट करून देतोय तुमच्यासाठी. जेव्हा पण तुम्ही प्रोजेक्ट्स वगैरे क्रिएट करणार सो त्या प्रोजेक्ट्समध्ये डायरेक्टली एसक्यूलाइट 3चं यूज करायचं, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतःचा एक लोकल डेटाबेस तुम्हाला भेटणार आहे. लोकल स्टोरेजमध्ये सेव्ह होणारा डेटाबेस तुमच्यासाठी इथं क्रिएट होईल. ठीक आहे, सो हा कन्सेप्ट आहे एसक्यूलाइट 3चा. अजून एक गोष्ट, सपोज जर का एखादा डेटाबेस एक्झिस्टच करत नसेल तर एसक्यूलाइट 3 डॉट कनेक्ट त्याला क्रिएट करून देणार. आता इथं तुम्हाला कनेक्शन वगैरे इस्टॅब्लिश करण्याची गरज नाही. इथं तुम्हाला कनेक्टमध्ये जाऊन होस्ट कोण आहे, त्याच्यानंतर तुमचं युजर नेम पासवर्ड डेटाबेस पास करण्याची गरज नाही. डायरेक्टली इथं डेटाबेस तुम्हाला क्रिएट करून देणार आहे. कोण देणार आहे? एसक्यूलाइट 3 तुमच्यासाठी डायरेक्टली डेटाबेसच क्रिएट करून देणार. तर तुम्हाला आता डेटाबेस सोबत क्रिएट करण्यासाठी पहिले काही कनेक्शन इस्टॅब्लिश करण्याची गरज नाही. सो डायरेक्टली इथं मी काय करतोय, युजर डेटाबेस 2 डॉट डी बी असं इथं सेट करतोय. ती स्क्रीनशॉट. ठीक आहे, आता डायरेक्टली मी इथं डेटाबेसचं नाव पण चेंज करतोय. नीट लक्षात आहे, युजर डेटाबेस 2 डॉट डी बी मी इथं केलेलं आहे. सो जेव्हा मी प्रोग्राम रन करतोय सो तुम्ही बघू शकता जो डेटाबेस क्रिएट पण नव्हता, जो डेटाबेस एक्झिस्ट पण करत नव्हता माझ्या पीसीमध्ये, तो डेटाबेस सुद्धा एसक्यूलाइट 3 ने माझ्यासाठी इथं क्रिएट केला. जो डेटाबेस एक्झिस्ट पण नव्हता तो डेटाबेस सुद्धा त्यांनी माझ्यासाठी इथं क्रिएट केला. सो हा फायदा आहे तुम्हाला एसक्यूलाइट 3चा. बाकी सेम आपले आता कन्सेप्ट आहे. आपण काय करतोय, कर्सरला आता रन करतोय कनेक्ट डॉट कर्सर. हा झालं तुमचं. आता तुम्ही परत एकदा तुमची क्वेरीज इथं एक्झिक्यूट करू शकता. काय क्वेरीज आहे तुमचे, फक्त आता जो टेबल आपण क्रिएट करू तो कशामध्ये जाऊन सेव्ह होईल, तुमच्या युजर डेटाबेस 2 डॉट डी बीमध्ये जाऊन सेव्ह होणार. कारण कोण कनेक्ट केलेलं आहे, आपण कोणासोबत कनेक्ट आहे, आपण आता सध्या युजर डेटाबेस 2 डॉट डी बी सोबत आपण कनेक्टेड आहोत. ठीक आहे, सो कर CUR ठीक आहे, CUR डॉट एक्झिक्यूट, त्याच्या आतमध्ये लावा ट्रिपल कोट्स आणि तुमचं जो पण काही क्वेरी आहे तो सक्सेसफुली इथं तुम्ही राईट करू शकता. सो मी लिहितोय क्रिएट टेबल. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण युजर नावाचा टेबलच मी बनवतोय. त्याच्यामध्ये सक्सेसफुली आता ठीक आहे काय देतोय, ID देतोय, त्याला सेट करतोय इंटिजर. सो मी तुम्हाला सांगितलं होतं
काही कन्सेप्ट आता चेंज होणार, काही वर्ड्स आता चेंज होणार. सो तेच आहे, आपण इथं फक्त INT ने डिनोट करायचो. इथं आता आपण पूर्ण इंटिजर असं वर्ड SQLite 3 मध्ये काय करतोय, यूज करणार. बाकी प्रायमरी सेम आहे, ऑटो इन्क्रीमेंट पण सेमच आहे. ठीक आहे, काय अशा पद्धतीने आपण काय करतोय आता क्रिएट करतोय. कॉमा लावतोय, त्याच्यामध्ये परत नेम. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता त्याला टेक्स्ट म्हणून स्टोअर करावं लागतोय. ठीक आहे, ईमेल पण टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होणार आहे. पासवर्ड सुद्धा टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये इथं सेव्ह करतो. सो अशा पद्धतीने मी काय करतोय, आता माझा जो टेबल आहे त्याला मी इथं काय केलेलं आहे, क्रिएट केले. .execute डायरेक्टली. आणि आता काय लिहितोय, प्रिंट टेबल क्रिएटेड सक्सेसफुल. सेम जसं आपण इथं क्रिएट केलं होतं, तुम्हाला लक्षात येत असेल. या पेजमध्ये. सो सर त्याच वेळी तुम्हाला पण इथं काय करायचं आहे, SQLite 3 ला कनेक्ट करायचं. टेबल काय झालं, सक्सेसफुली आता क्रिएट झालेलं आहे आपल्याकडे. ही क्वेरी काढून टाकू. ही क्वेरी आता आपण काढून टाकतोय. त्याच्या आतमधलं पण हा क्वेरी आपल्याला काढावा लागेल. सिंपल आहे, दरवेळेस क्वेरी डिलीट करण्यापेक्षा व्हेरिएबलमध्ये तुमची क्वेरी राईट करा आणि तिथं तुम्ही स्टोअर करा. आता मी काय करतोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम, ती क्वेरी पण आपल्याकडं सेमच आहे, युजर. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर. एवढंच मला काय करायची, क्वेरी आता सध्या रन करायची. आणि मी काय करतोय, प्रिंट काही गरज नाही आहे, आपण डायरेक्टली कर डॉट. आता मी तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतोय फेच ऑल नावाचा कन्सेप्ट. फेच ऑल हा काय करणार, सगळं डेटा आपल्यासाठी फेच करणार. फक्त एक सिंगल डेटा आपल्यासाठी फेच नाही करत, तो आपल्यासाठी सगळे डेटा आता काय करणार, फेच करणार. बघा, लिस्ट आली, एम्प्टी लिस्ट आपल्यासमोर इथं प्रिंट झाली. एम्प्टी लिस्ट का आपल्यासमोर प्रिंट झाली, कारण जो डेटा होता ते तुमच्यासमोर लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट होणार होता. लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये सगळं डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट होणार होता. सो बट आता आपल्या टेबलमध्ये एकही डेटा नाही आहे. सो त्या केसमध्ये त्यांनी एम्प्टी लिस्ट आपल्यासमोर डिस्प्ले केली. इन्सर्ट करायचा असेल डेटा तर परत जा एक्झिक्यूटमध्ये. एक्झिक्यूटमध्ये जा, इन्सर्टची क्वेरी रन करा. युजर, त्याच्यामध्ये काय पास झाला पाहिजे, नेम. आता आपण ऑटो इन्क्रीमेंट सेट केलेलं आहे म्हणून काही टेन्शन नाही. सो पासवर्ड, ठीक आहे, खाली येतोय. आणि आता इथं याच्या आतमध्ये मी एक एक करून डेटा पुट करतोय. ठीक आहे, ABC, ईमेल देतोय तुमचं abc@gmail.com. पासवर्ड देतोय तुमचा 1 2 3 4 5 6, काय अशा पद्धतीने. अजून डेटा इन्सर्ट करायचा असेल तर सेम प्रोसेस असेल. काय अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डेटा इन्सर्ट करू शकता. हे केल्यावरती जो कनेक्ट आहे त्याला कमिट करा, कारण आता डेटा तुम्ही इन्सर्ट करताय.
तर हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कमिट झाल्यावरती प्रिंट करा युजर्स ॲडेड सक्सेसफुली. त्याच्यानंतर पाहिजे तर अजून एक क्वेरी एक्झिक्यूट करा, कर्ल डॉट एक्झिक्यूट सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर, आणि मग तुमचं तर ऑलरेडी प्रिंट फेच ऑल आहेच. बघू शकता तुम्ही कसा डेटा तुमच्या समोर आता प्रिंट झालेला, युजर ॲडेड सक्सेसफुली, आणि जेवढा डेटा होता ते तुमच्या समोर फेच पण झाले. पहिला डेटा बघा, दुसरा डेटा पण बघा, लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये त्याच्या आतमध्ये टपल क्रिएट करून तुमच्या समोर प्रिंट झाले. सो पायथन थ्रू तुम्ही कसं एक्झिक्यूट करणार हा गोष्टी आता लक्षात घ्या. चला आता आपण परत एकदा इथं येतोय आणि MySQL वर्कबेंचमध्ये मी शो डेटाबेसेसला रन करतोय. कुणाला रन करतोय? शो डेटाबेसेसला. आता आपण जो डेटाबेस आपण क्रिएट केला होता तो होता युजर डेटाबेस 2.db, म्हणजे माझ्या डेटाबेसचं नाव काय होतं? युजर डेटाबेस 2. जेव्हा मी याला 2 सेट करतोय आणि या क्वेरीला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतोय तर अननोन डेटाबेस युजर नेम डेटाबेस 2 असा आहे, कारण हा जो डेटाबेस आहे हा माझं MySQL मध्ये क्रिएट नाही झालेला आहे. हा माझ्या जो MySQLचा डेटाबेस इन्स्टॉल केलेला आहे त्याच्यामध्ये क्रिएट नाही झाला आहे. हा बेसिकली माझ्या फक्त या फोल्डरच्या आतमध्ये हा डेटाबेस क्रिएट झालेला आहे. या डेटाबेस बॅच 1 नावाचा जो फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये हा युजर डेटाबेस 2 क्रिएट झाला. एक लोकल डेटाबेस आपण इथं क्रिएट केलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. हा तुमचा लोकल स्टोरेजला यूज करणारे कम्प्लिटली लोकल स्टोरेजमध्ये सगळं डेटा तुमचं स्टोअर होणार. सिम्पल आहे. MySQLite 3 कधी पण बेस्ट आहे. ह्याच्या मदतीने तुम्ही इझिली सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स, वेब ॲप्लिकेशन्स आता क्रिएट करू शकता. बॅकएंडमध्ये पायथनचा कोड लिहू शकता. SQLचा कोडसुद्धा देखील पायथन प्रोग्रामिंगमध्येच राईट करू शकता आणि सक्सेसफुली युजरसाठी त्याच्यासाठी एक डेटाबेस क्रिएट करून त्याला देऊ शकता. ठीक आहे. सो असंच आहे. PostgreSQL पण आहे, त्याला यूज करा. ओरॅकलचा पण डेटाबेस आहे, त्याला यूज करा. तुम्हाला SQL अल्केमी म्हणून पण एक आहे, त्याला पण तुम्ही यूज करू शकता. सो असे भरपूर आपल्याकडं SQLचे डेटाबेसेस अवेलेबल आहे. सेम असणारे सगळ्यांची वर्किंग 90% क्वेरीज सेम आहे. 10% तुम्हाला क्वेरीजला कन्वर्ट करावे लागतील. काही ठिकाणी तर क्वेरीज पण 100% सेम आहे, फक्त वर्ड्सचा डिफरन्स होणार. जसं की इथं तुम्ही बघू शकत होते SQLite 3 मध्ये इंटिजरला INTला आपण पूर्ण वर्ड लिहिलं होतं इंटिजर, वॅरकॅरला आपण रिप्रेझेंट केलं होतं टेक्स्टनी. सो असे काही डेटा असणार आहे जे थोडंफार तुमचं चेंज होणार. बाकी सगळी वर्किंग सेम. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात घ्या. डेटाबेस कसं कनेक्ट होतं आहे, पायथन सोबत कसं डेटाबेस कनेक्ट करायचं आहे, MySQL मध्ये SQLite 3 मध्ये कसं आपण करू शकतो. जसं MySQLचं वर्कबेंच आहे तसंच SQLite 3चं पण आहे. प्रत्येकाचं आपापलं सॉफ्टवेअर आहे. MySQLचं सॉफ्टवेअर आहे, SQLite 3चं सॉफ्टवेअर आहे, ओरॅकल डेटाबेसचं पण सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला PostgreSQLचं पण सॉफ्टवेअर तुम्हाला भेटणार. त्याला इन्स्टॉल करा आणि त्याच्यावरती पण तुम्ही SQLचे क्वेरीज राईट करू शकता. मेन कन्सेप्ट काय? SQL स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. त्याची क्वेरीज आपल्याला अंडरस्टँड करायचे, त्याची वर्किंग आपल्याला अंडरस्टँड करायची. आता मग ते SQLची क्वेरीज तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू इम्प्लिमेंट करा, ते तुमच्यावरती. तुम्ही MySQLला घेऊन इम्प्लिमेंट करा, तुम्ही SQLite 3ला घेऊन इम्प्लिमेंट करा, PostgreSQLला घेऊन इम्प्लिमेंट करा, ते तुमच्यावरती डिपेंड. जर का तुम्ही स्मॉल स्केल प्रोजेक्ट्स डेव्हलप करत असेल, स्मॉल स्केल ॲप्लिकेशन्स डेव्हलप करत असेल तर SQLite 3 कधी पण बेस्ट. लार्ज स्केल ॲप्लिकेशन्सकडे जात असेल तर MySQLला चूज करा, PostgreSQLला चूज करा, ओरॅकल डेटाबेसला चूज करा, ते इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे. सो SQLचे रिलेटेड जेवढे गोष्टी होती, आता पायथन सोबत पण कसं कनेक्शन होणार ते पण तुमच्या समोर आता शो केलं. ठीक आहे. काय क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील तर विचारा. प्रेझेंटली ऑन करतोय, प्रेझेंटली लावून घ्या.
प्रेझेंटी लावा. काय डाऊट असेल तर विचारा.